आज आपण या मंचावर जावं. हेलो चेक. मोरणा क्रिकेट असोसिएशन वीरांची वीरभूमी आणि शूरांची शूरभूमी आणि संतांची अभंगभूमी. आणि या संतांच्या अभंगभूमीमध्ये अर्थातच सातारा जिल्ह्यामधून आंबेघर तालुका पाटण जिल्हा सातारा अर्थातच मोरणा क्रिकेट असोसिएशन अर्थातच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स आंबेगाव आयोजित आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं सांगायचं झालं तर या क्रिकेट स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर ज्यांच्या आगमनाने उजळतात दाही दिशा आणि गळून पडतात अंधकारांच्या भिंती असे सर्वच मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि बक्षीस वितरणाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. खरं पाहायचं झालं तर मी ज्यांच्या नावाचा उल्लेख करेन ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचा मान, अभिमान, स्वाभिमान अर्थातच बबनदादा वरंडे. या माणसाजवळ सोन्याच्या वस्तू आहेत की माहीत नाही, पण सोन्यासारखी माणसं आहेत असं नाव म्हणजे बबनदादा वरंडे. कारण बबनदादा वरंडेंच्या माध्यमातून या ठिकाणी संघासाठी, टीमसाठी बहुत असं अनमोल असं मार्गदर्शन आणि मेहनत असते. आणि थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा हा जल्लोष आपल्याला पाहायचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्याजवळ कर्तृत्व, ज्यांच्याजवळ नेतृत्व आणि ज्यांच्याजवळ श्रेष्ठत्व आदी गुणांचा साधा असणारं नेतृत्व म्हणजे शिवसेना ऐरोली विभाग प्रमुख सन्माननीय चंद्रकांत दादा देसाई साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबर या मोरणा असोसिएशनचा आधारस्तंभ अर्थातच युवा नेतृत्व जयवंत भाऊ वरंडे यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके दातृत्वाचा हात म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय अविनाश सर कोळेकर यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. त्याचबरोबर दातृत्वाच्या हाताने देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात देखील घ्यावे असे सन्माननीय माऊली ट्रान्सपोर्टचे सन्माननीय शांताराम दादा कोळेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय भरतदादा वरंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. धन्यवाद. यानंतर मी थँक्यू सो मच. नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सन्माननीय नारायण दादा कोळेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर भरतदादा वरंडे हे देखील उपस्थित आहेत. अशी जीवाला जीव देणारी माणसं या ठिकाणी बाप माणसं या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
थँक्यू सो मच. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी फायनलची मॅच चालू आहे. प्रेक्षक वर्ग भरपूर आहे आणि पहिलाच बॉल वरती धमाका आला. बकासूर फेटून उठला. बॉल चालला बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 आणि फटका जो आपण बघितला ना टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं निघून गेला. काहीतरी फिल्डिंग मध्ये चेंजेस करावे लागतील कारण बकासूर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बकासूरनं भरपूर सर्वांचे मन जिंकलं. आतापर्यंत चांगलं क्रिकेट या मुर्ना क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण जर बघायला गेलं तर वारंवार केलं त्या खेळाडूनं आणि हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण नेहमी बघत असतो 11 स्कोरबोर्ड 11 धावा फलकावरती 5 बॉलचा खेळ झाला. ज्या व्यक्तीनं सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली कृष्णा सोबदार बॉलिंग मार्कवरती शेवटचा बॉल. ओहो वेगवान होता बॉल थोडासा बाहेर राहिला. पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. जास्त बाहेर आहे. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 5 बॉलचा खेळ झाला. 3 ओव्हरची मॅच. अगदी क्रिकेटमध्ये आपण बघत असतो ना भरपूर माणसं जोडली. आत्ताच उल्लेख केला आणि हो काहीच वेळामध्ये अधिकारी पोलीस भरपूर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील. पुन्हा एकदा विरकावून दिलाय. निघून जातोय. बिरकावून जातोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड काय असतो ना तो दाखवलाय बकासूरनं आणि बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मस्तक पे दस्तक. इट इज क ड क आणि सनीच्या बॅट मधून जातोय बॉल सीमा पार. षटकार. 19 धावा फलकावरती आहेत. पहा जिथं एक बॉल जर चांगला आला असता तर 8 धावा वाचल्या असत्या आणि त्या कुठेतरी 8 धावा मागात ठरणार का टीम आपल्याला पाहायला मिळेल आई माळाई देवी कुसरू संघाला. कारण एक बॉल वाईट आला. वाईट +1 देखील आली आणि त्यानंतर एक षटकार आला म्हणजे 8 धावा खर्च झाल्या बॉलवरती. आणि हे क्रिकेट आता बॉलिंग मार्कवरती जातोय. छोटा पॅकेट बडा धमाका. जेव्हा जेव्हा संघाला गरज ना तेव्हा तेव्हा या व्यक्तीने भरपूर काय दिलंय. तो वैभव सोबदार मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती जर्सी नंबर 18 ज्यानं आतापर्यंत भरपूर दिलं या कुसरून गावाला. तोच खेळाडू वय फार आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लाईन बघा अगदी त्या खेळाडूमध्ये सुंदर आहे आणि बॉल स्टेप आउट झालाय. बिरकावून दिलाय. हवाई सफर निघून चाललाय. बॉल सीमा पार येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला बकासूरच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मी मगाशीच उल्लेख केला की 3 षटकार जर ठोकले तर लक्ष्मण पवार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस पैशांचा पाऊस नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जसे खेळाडू पुढे जातात तसं पैसे नक्कीच सगळ्यांच्या खिशामधून निघतात. पैसा सर्वांकडे असतो फक्त हिंमत हवी आहे. दुसरा येतोय का कॅच जातीये. टिपलाय कॅच. जसा उजवीमध्ये नारळ घेतात ना तसा झेल अवघा सोपा घेतला आणि त्यानंतर टिक फॉर टॅक तसे उत्तर दिलंय. जरी तू मला षटकार ठोकू शकतो ना तर मी देखील तुला परतीचा रस्ता दाखवू शकतो हे दाखवून दिलं आणि त्यानंतर पाठवलंय बाहेर. त्याचं काम होतं ते काम करून दिलंय बकासूरनं. धावा फलकावरती 25 धावा आणि एक विकेट गेली आहे टीम अमरकची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर देखील तितकाच वेगवान आहे. सागरने देखील आतापर्यंत सर्व स्पर्धा गाजवल्यात. मागच्या वर्षी देखील सागरनं आपल्या नावावरती भरपूर किताब केलेत. मगाशीच उल्लेख केला मी हक्कीचा. हक्कीने देखील गोलंदाजीच्या जोरावरती चांगलं क्रिकेट खेळलंय. मेहनत करून हे मुलं खेळत असतात. जॉब करून घर सांभाळून ही पोरं खेळत असतात. हक्कीने मगाशी सांगितलं नाईट केली आहे त्यानंतर डायरेक्ट या क्रीडांगणावरती आलोय. तरी इथे एक क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी काही देखील करू शकता मित्र. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पाटण तालुक्यामध्ये क्रिकेटने भरपूर काय दिलं. मित्र परिवार भरपूर दिलाय. पुढे येऊन स्टेप आउट झाला. फसला की काय. हा मासा गळ्याला लागतोय की काय. नाही अटकला होता गुतला होता मात्र सटकला. हेच तर क्रिकेट आहे. कारण कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा तुम्ही कॅच पकडणार ना कुठेतरी धावा वाचतात. मात्र इथे कुठेतरी कॅच पकडली नाहीये. आपण स्क्रीनवर जरूर बघितलं कुठेतरी झेल ड्रॉप झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 27-27 च्या घरामध्ये. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये नक्कीच धावा चांगल्या कराव्या लागतील. वैभव बॉलिंग मार्कवरती. हो बॅटची कडा हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता केला नाहीये. सुनीलने सांगितलं नाही करायचा. इथून एक सिंगल. 28 बॉल झाले 4 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक.
ही मॅच अगदी बघायला गेलं तर भरपूर चांगली आहे. काहीच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन इथे जरूर होणार. मी मगाशीच सांगितलं सर्व पाहुणे या स्पर्धेसाठी उपस्थित माननीय सन्माननीय आदरणीय चंद्रकांत देसाई साहेब, वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि इथे चेंडू निघून चालला सागरच्या बॅट मधून एवन क्वालिटीचा येतोय भरवणात चषकामधले षटकार आकाशामध्ये बघायला लागला. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. सकाळी देखील आपली बाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. माननीय सन्माननीय आदरणीय दत्तात्रय साहेब सूर्यवंशी पत्रकार, त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालं चांगलं काम सकाळपासून आपण पाहिलं. खरंच कौतुक करेल, ते देखील उपस्थित राहिलं. पुन्हा एकदा बॅटची कडा, पुन्हा एकदा चान्स आहे, आता गमवणार नाहीये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजून एक धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना अमरगला दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक दुसरं संपलं. धावसंख्या धावफलकावरती 34 आणि अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 मध्ये किती धावा येणार, कोण घेऊन जाणार आहे, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोण होणार, प्रथम पारितोषिक कोण फटकावणार आणि द्वितीय कोण फटकावणार, काहीच वेळामध्ये समजेल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मालिकावीर कोण घेऊन जाणार काहीच वेळामध्ये कळेल. कारण आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे. रविवार म्हटलं तर अर्थातच सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त क्रिकेट. बॉल तयार, हलक्या हाताने खेळून काढलाय. इथून आपल्याला पाहायला मिळालं एक सिंगल मिळतीये. बॉलिंग मार्क वरती सुनील आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाशला आपण पाहतोय. अक्की गोलंदाजी फार चांगली आहे त्या खेळाडूची. इथून अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वातावरण बदललं आणि क्रिकेटमध्ये आता थोडंसं आपल्याला पाहायला मिळतं. जशी दिवाळी संपते तसा अंधार लवकर होतो आणि तेच आपल्या समोर पाहायला मिळतं. फास्ट खेळा. अजून टीम कुसरूनला देखील बॅटिंग करायची. पुन्हा एकदा रडार मध्ये भेटलाय. फक्त बघावं लागेल आकाशामध्ये. मस्तक पे दस्तक, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालं. सनीच्या बॅट मधून येतोय मोठा धमाका. क्वालिटी यार, ब्रँड आहे सनी. मगाशीच सांगितलं सनी मध्ये ताकद आहे, सनी मध्ये जिद्द आहे. जिथे कमी तिथे सनी आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि नक्कीच धावसंख्या धावफलकावरती 41. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सर्वजण फार मेहनत या क्रिकेटसाठी जीव तोडून खेळत असतात. हेच क्रिकेट आहे. ओ, हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. दूरवरून आलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल घातक ठरेल का, वेगाने कंप्लीट तिसरी देखील होईल का, मात्र 2 वरती समाधान मानावा लागेल. हे क्रिकेट नक्कीच फार चांगलं खेळत असतो टीम अमरक संघ. मगाशी निलेशने सांगितलं मागच्या रविवारी दुसऱ्या राऊंडलाच कुठेतरी संघ बाहेर गेला, मात्र आज शेवटी हार मानली नाहीये. शेवटपर्यंत लढला आणि आज इथपर्यंत आणून ठेवलाय संघ. पुन्हा एकदा मोठा फटका काय असा प्रयत्न होता, गॅप मध्ये मारायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, फिल्डिंग चांगली झाली. हो, एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरला की डायरेक्ट हिट करायचा होता, व्यवस्थित झाला नाहीये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील टोटल टीमशी 45, 45 आणि 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. सनी उडवलाय बॉल हवेमध्ये, कॅचची शक्यता आहे. दोन्ही हात खुलले आणि फलंदाज मासा घालायला लागलाय. विकेटचं पतन. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना महत्वाचा खेळाडू ज्यानं धावा बनवल्या या बॅटमध्ये खेळत असताना आणि तिथून कुठेतरी या बॉलवरती विकेट मिळते आणि 1 बॉल शिल्लक आहे. तर फास्ट चला, लव लगेच जायचं. प्लीज वेळ घेऊ नका, कारण टीम कुसरूनला देखील बॅटिंग करायचं. या बॉलसाठी निलेशला पाठवलं पाहिजे होतं, कारण 1 बॉल शिल्लक होता. कुठेतरी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सेकंडला फलंदाज असणार आहे तो लव. 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 45, 45. लवच्या बॅटमधून मोठा फटका येणार का. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. 45 आणि स्कोरबोर्ड 45 आणि 46 धावांचं एक लक्ष्य इथून पार करायचं. बॅटिंग करत असताना बनवल्या ते टीम अमरकनं आणि आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय आई माळाई देवी कुसरून या संघासमोर. वेळ न घेता लगेचच मैदानात उतरायचं आहे टीम अमरक आणि या मॅचला सुरुवात करायची आहे. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा. बॅटर वैभव लगेच रेडी करायचे. लक्षात घ्या अंधार होतोय. 18 मध्ये 46 ची गरज. या मॅच मध्ये 46. ही मॅच फायनलचा मुकाबला, फायनलची मॅच. प्रेक्षक वर्ग येतील, मान्यवर येतील, काहीच वेळामध्ये अधिकारी यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला राहील. चला प्लीज वेळ घ्यायचा नाहीये. लगेच क्षेत्ररक्षण सजवा कारण ही मॅच आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. ह्या मॅच मध्ये आपण बघणार आहोत कारण क्रिकेट असा खेळ आहे ना की 18 मध्ये 46 करायच्या. या मॅच मध्ये काही देखील होईल कारण दोघांमध्ये जिद्द चिकाटी जरूर आहे. दोघांमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या दोघांमध्ये काय होईल, काय बिघडेल आणि काय घडेल काहीच वेळामध्ये समजेल. सलामीची जोडी एका बाजूला वैभव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू तो मात्र सचिन आहे. 46 या मॅच मध्ये करायचे आहेत. आज दोन संघ उपस्थित आहेत. फॅन फॉलोईंग भरपूर आहे टीम कुसरूंची आपल्याला पाहायला मिळत आणि हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. वेळ घेऊ नका टीम अमरक. प्लीज निलेश बकासूर फिल्डिंग सजवायचे, वेळ घ्यायचा नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 46 धावांचं लक्ष्य, एक मोठं आव्हान इथून पार करायचं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल कुसरून या टीमला. आणि इथून या मॅच मध्ये अगदी आपण बघायला गेलं संध्याकाळचं वातावरण झालंय, अगदी चांगलं वातावरण इथे आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सलामीची जोडी एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला वैभव. वैभव छोटा पॅकेट, बडा धमाका, नेहमी त्याच्या बॅटमधून मोठे मोठे स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतात. तोच तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय ज्यानं अगदी चांगलं क्रिकेट झोपलंय. सर्वांचं चांगलं क्रिकेट इथे नेहमी आपण पाहत असतो. दोन ऑफिशियल पंच अगदी चांगलं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मी मगाशी देखील उल्लेख केला सुनील बने, दीपक जाधव एक ब्रँड आहे, जुना काळ गाजवला, देखील उपस्थित आहेत. चांगलं एन्जॉय करतात सामना. त्यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळलाय. फटका चांगला, गॅप फार मोठी, बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर मिथिल धावा 4. चौकार आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती मात्र 4 या आकड्यावरती खातं उघडलं या खेळाडून आपल्याला पाहायला मिळतं. हे क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. हे से क्रिकेट फायनलची मॅच जशी फटकेबाजी हवी आहे तशी वैभवच्या बॅटमधून येते. मालिकावीर कोण नेल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर कोण घेऊन जाणार आहे स्पर्धेमध्ये. फुल टॉस आहे, फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक सागर एक धाव कंप्लीट. ताकद थोडीशी कमी पडली, तर ताकद जर लावली असती ना तर हा फटका देखील अजून वेगानं आला असता. मात्र टायमिंग प्रॉपर भेटला नाहीये आणि त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतं 5 आणि स्कोरबोर्ड 5 धावा. निलेश बॉलिंग मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी आता या ओव्हरमध्ये करावी लागेल कारण 2 मॅच मध्ये अतिशय चांगलं काम निलेशनं केलंय. आता सचिन, गरज संघाला जरूर आहे, धावा बनवाव्या लागतील. फटका तर चांगला, गॅप फार मोठी आहे, लॉंग ऑन फ्ला, कोणता देखील क्षेत्ररक्षक नाहीये.
बॉल वन बाउन्स सीमा पार चौकार नितीला बचार फटका जरूर चांगला खेळून काढला 9 धावा फलकावरती 46-40 बनवायचे सर्व मान्यवर उपस्थित या स्पर्धेसाठी सर्व काही आपल्याला पाहायला मिळते हे क्रिकेट फार चांगलं आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना बॉलिंग मार्कवरती निलेश फार मोठा रनअप निलेशचा आपल्याला पाहायला मिळतो तेच हे क्रिकेट सेकंडला फलंदाज सचिन 9 सेकंडला वैभव आणि गोलंदाजी मार्कवरती निलेश ओ वेगवान ऑफिस स्ट्रॉंग आहे मात्र निर्णय फेटाळला पंच देखील तितके स्ट्रॉंग आहेत हे लक्षात घ्यायचं पंचांना देखील भरपूर असा अनुभव सकाळपासून फार चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच पाहायला मिळेल जे मान्यवर जी माणसं जी कमवली आपल्याला पाहायला मिळत आहे हे पोलीस स्टेशन मधले सर्व पोलीस अधिकारी उपस्थित पाहायला मिळतात आपण इथून जरूर बघणार आहोत एक धाव इथून कंप्लीट झाली सिंगल वरती समाधान मानावं लागेल तर आपल्याला पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट खेळत असताना नक्कीच चांगलं क्रिकेट खेळत असताना बॉल भरपूर उंच गेलाय जेलची शक्यता सागर दूरवरून आलाय हो काय कॅच पकडलाय एवढ्या दूरवरून आलाय टायमिंग प्रॉपर भेटलाय टिपला जाईल फलंदाज झाला बाद आणि इथून विकेटचं पतन महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आहे आणि इथून फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या खेळाडूची विकेट मिळाली आहे ना तो इथून वैभव बाद झालाय आणि जो खेळाडू अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला आणि वैभव इथून कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं बाद होत असताना इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल आपल्याला पाहायला मिळत आहे धावा देखील तितक्याच चांगल्या ह्या मॅचमध्ये कराव्या लागतील आणि मान्यवर नक्कीच उपस्थित या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नक्कीच पाहुण्यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं उपस्थित राहिलेत आपल्याला जरूर पाहायला मिळते माननीय सन्माननीय आदरणीय राहुल दास साहेब पोलीस नवी मुंबईचे आहेत तर वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे माननीय श्री बाळकृष्ण साहेब राव सावंत वरिष्ठ पोलीस अधीक्षक रबाळे पोलीस स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे वेलकम दादा या आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतं सर्व मान्यवर उपस्थित पाहुणे त्यांचं आगमन इथे झालं आपल्याला जरूर पाहायला मिळेल त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे मी मगाशीच उल्लेख केला आहे सर्व मान्यवर नक्कीच पाहायला मिळतं आणि आपलं कुंभार साहेब नवी मुंबई पोलीस स्टेशन आपल्याला पाहायला मिळतं पोलीस अधिकारी नवी मुंबई संतोष अनवरे साहेब पोलीस अधिकारी नवी मुंबई ते देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत अखिलेश बाईस हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत सुनील शेठ यादव आणि सुरेश शेठ सावंत आणि आशिष शेठ यांचं देखील सहर्ष स्वागत वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतं चांगली स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळत असताना मान्यवर उपस्थित पाहुणे सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला पाहायला मिळेल हे सर्व मित्र परिवार आहे आपल्याला जरूर पाहायला मिळाला हे सर्व मान्यवर आहेत हे मान्यवर आल्यानंतर या व्यासपीठाची शोभा जरूर वाढली हे पाहुणे आल्यानंतर या व्यासपीठाची शोभा जरूर वाढली सर्वांनी व्यासपीठावरती यायचं तुमचं सहर्ष स्वागत आहे ही फायनलची मॅच फायनलचा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय धावसंख्या धावफलकावरती आहेत 12 धावा धावफलकावरती आहेत तिथून 13 रन्स ओव्हर किती झाल्या एक ओव्हर झाली दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग मार्कवरती अक्की टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला दबाव जरूर निर्माण झाला वाईट बॉल इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतं आणि इथून आपण जरूर बघितलं ना या क्रिकेटमध्ये खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी धावा येणं प्रेक्षक वर्ग फार आहे आणि इथून या मॅचचा एन्जॉय जरूर घेतात हो हलक्या हाताने खेळून काढला आहे तिथे प्रेक्षक दूरवरून सागर येतोय फिल्डिंग थोडीशी खराब एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल
बघता बघता आपल्याला पाहायला मिळत आहे 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. हेच क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. धावा तितक्याच चांगल्या वेगानं देखील येत राहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा फुडवलाय बॉल सीमारेषेच्या पार. चांदोमा भागलास का आणि सचिनच्या बॅट मधला षटकार पाहिलास का आणि बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईन कव्हर करत असताना मस्तक पे दस्तक बॉल सीमा पार येतोय. षटकार क्वालिटी यार ब्रँड आहे नक्कीच. सचिन आपण बघितलं ना अगदी चांगला धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवत असताना. चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. हा बॉल अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण बघितलं चांगलं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये नेहमी त्यांच्या माध्यमातून धावा आपल्याला पाहायला मिळाला. ओ हा बॉल डॉट चाललाय. डॉट बॉल नाही आहे कारण बॉल कमी आहेत आपल्याकडे आणि धावा बनवायच्या जास्त असं क्रिकेट आहे आपल्याला पाहायला मिळतं. 23 धावा. तर मी मगाशीच उल्लेख केला अखिलेश भाई या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. सुनील शेट यादव तुमचं देखील सहर्ष स्वागत. सुरेश शेठ सावंत तुमचं देखील सहर्ष स्वागत. आशिष शेठ तुमचं देखील सहर्ष स्वागत. यायचं व्यासपीठावरती वेलकम. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळालं की आता घेऊन काढला क्षेत्ररक्षक आपल्याला सनीला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीची का स्ट्राईक सचिनला द्यायची आहे मात्र इथून देता आली नाहीये आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं बॉल आतापर्यंत झाले 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. या मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं कारण आतापर्यंत जर आपण बघायला जर गेलं ना इथून या मॅच मध्ये चित्र पलटू शकतं. धावसंख्या धावफलकावरती 24-24 झाला. इक्वेशन तुमच्यापर्यंत कळवतो. 7 बॉल रन झाले. आता मात्र 25 झालाय. अजूनही मॅच ऑन आहे. इथून जर मोठा फटका आला मॅच अजून धावू शकते कुसरूमच्या बाजूनं. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. 7 मध्ये 21. फुल टॉस आहे. वसूल होईल का की फसेल आणि फसला आणि हा मासा गळ्याला लागला आणि विकेटचं पतन. OUT आउट झाला आणि इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं माघारी परतावा लागेल. उमेश न्यू बॅटर जर्सी नंबर 8 मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. चला प्लीज वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन करायचं. 6 मध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतं मॅच मध्ये बनवायचे 21. कोणता गोलंदाज कोणता हिरा आता बाहेर काढणार कारण 6 मध्ये 21 थांबवायचे आहेत आणि इथून गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये देईल तर अमृत एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज वापरला जाईल ओव्हर नंबर 3 मध्ये. नाव आहे आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू श्रीकांत ला विसरून चालणार नाही कारण श्रीकांतनं अगदी चांगलं क्रिकेट गाजवलं. श्रीकांतनं अगदी गोलंदाजी करत असताना गोलंदाजी अतिशय चांगली केली आहे ते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये करायचे आहेत 21 धावा. श्रीकांत अमृत एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल जास्त बाहेर वाईट आलाय. 6 मध्ये अजून देखील इथून करायचे त्या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 20 धाव्यांची गरज. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल हवेमध्ये आहे. लांबी जास्त आणि फलंदाज आउट झालाय. OUT आउट होत असताना अक्कीनं टिपला आणि माघारी परतावा लागेल सचिन. मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतं दर्शन दशरथ. दर्शन आहे गणेश आहे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथून वेळ न घेता लगेचच मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेट क्रिकेटने भरपूर काय दिलंय. क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा. ओहो, दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॅक्ट केला, दांडीला उडवून टाकले आणि इथून फलंदाज देखील बाद झाला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून माघारी परतावं लागेल. जसा गेला तसा रिटर्न. तू चल मे आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम कुसरुंडला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉल तयार. ओहो, डोळ्याची पाफणी लवते की लवते बॉल निघून चालला. हा देखील बॉल डॉट. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 3 मध्ये करायचे धावा. त्या मात्र 19 3 बॉल 19 3 बॉल वरती 3 षटकार जरी ठोकले तरी सामना घेऊन जाईल अमरक. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथून आले एक सिंगल डबलने धावा येणार नाहीये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथे जास्त धावा करायच्या. 2 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. बॉलची मागणी केली, लगेचच बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि फायनल या स्पर्धेमध्ये कोण घेऊन जाणार आणि कोणाच्या हाती लागणार हे नक्कीच आपण बघणार आहोत. एका बाजूला टीम अमरक फाईट करते आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतं टीम कुसरुण संघ फाईट करत असताना. ही मॅच अगदी चांगली आहे. ही मॅच पाहण्यासारखी आहे. ही मॅच पाहण्याजोगी आहे. आणि या मॅचने भरपूर काय दिलं, या क्रिकेटने भरपूर काय दिलं. आणि इथून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल रन्स करायचे आहेत. 2 ऑल आणि 18. हा बॉल हवेमध्ये आहे, उंच गेलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिपला जाईल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. एक बॉल इथून करायचे आहेत 18 धावा. 1 बॉल 18. अनिकेतने वैभवने काय काय मंत्र दिलाय, कारण इथून काही देखील होऊ शकत नाहीये. 1 मध्ये 18 करायचे आहेत. आणि या मॅच मध्ये 1 बॉल 18 होणार का? स्विच इट खेळायला सांगितले की काय? आणि इथून या मॅच मध्ये काय होणार आहे? आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना मात्र सामना जिंकलाय टीम अमरकने. जे म्हटलं जातं ना, पाऊस पीक जळतं आणि पाऊस येतो, बॉल संपलेत, धावा आल्यात. हे झालंय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. टीम अमरकने बाजी मारली आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेमध्ये राहिलाय. भैरवनाथ चषकामधला स्टॅम्प त्यांच्या नावावरती लागला.